नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ड्राईव्ह भारत या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मी करण लोणकर आणि आज आपण घेऊन आलेलो आहे मित्रांनो कियाची सिरोस EV मधलं मॉडेल. आता या गाडीमध्ये जे की हायलाइटेड फीचर्स आहेत त्या फीचर्समध्ये बघायला गेलं तर 526 किलोमीटरची रेंज, 171 bhp ची पॉवर, त्याच्याबरोबर सेकंड रोला असणारे व्हेंटिलेटेड सीट आणि 39 मिनिटांमध्ये असणारे फास्ट चार्जिंग सारखे फीचर्स या गाडीमध्ये पाहायला मिळतात. या गाडीची कंपॅरिझन जर करायला गेलो आपण तर या गाडीची कंपॅरिझन टाटाची नेक्सॉन EV आणि महिंद्राची 3XO EV या दोन गाड्यांबरोबर कंपॅरिझन होते. सब 4 मीटर मधली ही जी गाडी आहे या गाडीमध्ये असणारे फीचर्स जे आहेत ते फीचर्स आज आपण पाहणार आहे. मित्रांनो, आपल्याला ही जी गाडी अवेलेबल करून दिली ना, ही गाडी आपल्याला डोनी किया बारामतीवाल्यांनी अवेलेबल करून दिली. या गाडीबद्दल जर इन्क्वायरी करायची असेल किंवा कियाच्या कोणत्याही गाडीबद्दल इन्क्वायरी करायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवरती नंबर मिळाला आहे, त्या नंबरवरती तुम्ही डायरेक्ट फोन करून इन्क्वायरी करू शकता. आता गाडीबद्दल जर बघायला गेलं तर हे सिरॉस मधलं एक्स लाईन व्हेरियंट आहे. याच्यामध्ये तुम्हाला 42 किलोवॅट आणि 51.4 किलोवॅट असे दोन पद्धतीचे जे बॅटरी पॅक आहेत ते पाहायला मिळतील. 42 किलोवॅट मध्ये तुम्हाला एस टी के प्लस आणि STX अशा पद्धतीचे तीन व्हेरियंट आणि 51.4 किलोवॅट मध्ये तुम्हाला STK प्लस ER, STX ER, STX प्लस ER आणि एक्स लाईन ER अशा पद्धतीचे चार व्हेरियंट तुम्हाला पाहायला मिळतील. स्टार्टिंग 42 किलोवॅटची जी एक शोरूम प्राइस आहे ती 13,49,000 आहे. त्याच्याबरोबर 51.4 ची जी एक्स लाईन हे समोर जी व्हेरियंट उभा आहे याची जर एक शोरूम प्राइस बघितली तर 90,99,000 ची स्टार्टिंग आहे ती दिलेली आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला 51 किलोवॅटची जी बॅटरी पॅक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 526 किलोमीटर पर्यंतची जी रेंज आहे ती रेंज दिलेली आहे. आणि अप्रॉक्सिमेटली कस्टमर फीडबॅक जर नंतर घ्यायचे म्हटले तर त्याच्यामध्ये कंपनी सांगते की 435 ते 450 किलोमीटर पर्यंतची जी रेंज आहे ती रेंज तुम्हाला या गाडीमध्ये प्रोव्हाइड केली जाते. BHP बघायला गेलं तर 169 BHP दिलेली आहे, म्हणजेच आपली 171 PS पॉवर. 39 मिनिटांमध्ये 100 किलोवॅटचं जे चार्जिंग आहे ते DC चार्जिंग जे आहे ते तुम्हाला करून दिलेलं आहे. अजून जर या गाडीमध्ये बघायला गेलं तर या गाडीमधले सगळ्यात महत्त्वाचं की हायलाइटेड फीचर आहे ते म्हणजे सेकंड रो व्हेंटिलेटेड. आता या गाडीची सुरुवात करूया. याच्यामध्ये जर सर्वात पहिल्यांदा बघायला गेलं तर ही अशा पद्धतीची सिरॉसची जी चावी आहे ती चावी बघायला मिळेल. व्हाईट कलरमध्ये स्मार्ट की येते मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला लॉक, अनलॉक आणि बूट अनलॉक अशा पद्धतीचे जे तीन फीचर्स आहेत हे तीन फीचर्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्याबरोबर गाडीकडे जर गेलो आपण तर गाडीकडे तुम्हाला इथे फ्रंट साईडला ॲडासचे जे कॅमेरा आहे तो ॲडासचा कॅमेरा तुम्हाला पाहायला मिळेल. ॲडासच्या कॅमेरा बरोबर इथे तुम्हाला ब्लॅक कलरमध्ये कियाचा लोगो आहे. त्याच्यानंतर साईडला जर गेलो आपण तर LED हेडलॅम्प विथ DRLs तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतील. DRLs मध्येच तुम्हाला टर्न इंडिकेटर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच्याबरोबर थोडं जर खाली आलो तर या ठिकाणी आपल्याला फोग लॅम्पचे जे ऑप्शन आहे तो फोग लॅम्पचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. विथ तुम्हाला पार्किंग सेन्सर जे आहेत ते फ्रंट 4 पार्किंग सेन्सर आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळतील. अशा पद्धतीचं मॅट फिनिशिंग हा जो कलर आहे तो मॅट फिनिशिंग कलर आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळतो. टायर जर बघितले तर R17 टायर जे दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रंट आणि रिअरला तुम्हाला डिस्क ब्रेक पाहायला मिळतील आणि हे अलॉय व्हील्स आहेत मित्रांनो. टायर साईज पूर्ण जर पाहायला गेलं तर 250/55 R17 टायर तुम्हाला पाहायला मिळतील. ट्यूबलेस टायर आहेत आणि MRF टायर कंपनी प्रोव्हाइड करते या मॉडेलमध्ये. मिररवरती तुम्हाला टर्न इंडिकेटरचा ऑप्शन पाहायला मिळेल. त्याच्याबरोबर तुम्हाला इथे खालच्या बाजूला कॅमेरा आहे. 360 डिग्री कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला मिररवरती कॅमेरा पाहायला मिळेल. साईड प्रोफाईलचा जर विचार केला तर गाडीचं डायमेन्शन जर बघितलं तर लेंथ आपल्याला 3995 mm ची लेंथ दिलेली आहे. विड्थ जर पाहिली तर 1805 mm ची विड्थ दिलेली आहे. हाईट जर पाहिली तर 1670 mm ची हाईट दिलेली आहे आणि व्हील बेस जो आहे तो सगळ्यात या सेगमेंटमधला लार्ज जो व्हील बेस आहे तो देण्यात आलेला आहे. 2550 mm चा लार्ज असा व्हील बेस आपल्याला या मॉडेलमध्ये पाहायला मिळेल आणि फ्लश डोअर पाहायला मिळतील या मॉडेलमध्ये आपल्याला. डोअर पॅनल जर पाहिलं तर अशा पद्धतीचं आपल्याला डोअर पॅनल पाहायला मिळेल. डोअर पॅनलवरती तुम्हाला विंडोची ऑपरेटिंग जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे. रेड कलरची ॲम्बियन्स लाईट तुम्हाला पाहायला मिळेल. हे जे मटेरियल फिनिशिंग आहे हे तुम्हाला थोडंसं सॉफ्ट टचमध्ये आहे आणि ग्रेनिश प्रकारचं हे सॉफ्ट टच मटेरियल तुम्हाला पाहायला मिळेल कलरमध्ये.
व्हेंटिलेटेड सीटचे बटन आहेत ते बटन्स आपल्याला इथे प्रोव्हाइड केलेले आहेत कंपनीने. त्याच्याबरोबर इथे चारी पॉवर विंडोचे ऑपरेटिंग, डोअर लॉक अनलॉक, तुमचे जे मिरर ॲडजस्टेबल आणि फोल्डिंग अशा पद्धतीचं ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. खाली जर बघितलं तर आपल्याला 2 बॉटल होल्डरचा ऑप्शन पाहायला मिळतो. हर्मन कार्डिनचे स्पीकर जे आहेत ते स्पीकर आपल्याला या कारमध्ये पाहायला मिळतील. ड्रायव्हर सीट जर पाहिलं तर ड्रायव्हर सीटमध्ये कंपनीने तुम्हाला 6 वे ॲडजस्टेबल सीट दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सीट जे हाईट ॲडजस्टेबल आहे ते मॅन्युअली आपल्याला करायला लागेल. बाकी तुमचं अप फ्रंट अँड बॅकचं जे ऑपरेटिंग आहे ते तुमचं इलेक्ट्रिकल आहे. आणि हे व्हेंटिलेटेड सीट आहेत. हे जे सीटचं मटेरियल वापरलेलं आहे हे एकदमच जास्त प्रीमियम आणि क्वालिटीचं वाटत आहे. लेदर सीट आहेत हे. डॅशबोर्डला सुद्धा आपल्याला ॲम्बियन्स लाईट पाहायला मिळेल. त्याच्याबरोबर इथे काही बटन्स दिलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला हा जो आहे हा इलेक्ट्रिकल हँडब्रेक दिलेला आहे, ट्रॅक्शन कंट्रोल आहे, ऑटो होल्ड आणि हेडलॅम्प लेवल डिव्हाइस आपल्याला पाहायला मिळेल. जरी ही गाडी बटन स्टार्ट पुश स्टार्ट स्टॉप असली तरी तुमचं पुश स्टार्ट ऑन ऑफचं जे बटन आहे ते बटन तुम्हाला इथे पाहायला मिळेल. इथे तुम्हाला मोड्स दिलेले आहेत. इथूनच तुम्ही हे जे मोड्स असतील ते मोड्स ऑन ऑफ करू शकता. म्हणजे जसं की तुमचं ड्राईव्ह, न्यूट्रल आणि रिव्हर्स मोड जे आहेत ते तुम्ही इथूनच करू शकता. मिडल कन्सोलला आपल्याला कुठल्याही बटनचा ऑप्शन पाहायला मिळणार नाही. त्यानंतर MID डिस्प्ले जर पाहिला तर MID डिस्प्ले आपल्याला अशा पद्धतीचा पाहायला मिळेल. एका साईडला तुम्हाला किलोमीटर पर आवरचं जे स्पीड आहे ते स्पीड तुम्हाला पाहायला मिळेल. डिस्प्लेवरती बाकीच्या वॉर्निंग्स असतील त्या वॉर्निंग्स आहेत. ॲडास लेवल 2चे जे फीचर्स आहेत ते फीचर्स पाहायला मिळतील. इथे तुम्हाला बॅटरीची रेंज पाहायला मिळेल. आता कुठल्या मोडमध्ये गाडी उभा आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल. इथे बाहेरचं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर आपल्याला पाहायला मिळतं. आणि जी तुमची बॅटरी किलोमीटर आहे त्याच रेंजमध्ये तुम्हाला किती किलोमीटर पर्यंत गाडी जाऊ शकते हे तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. स्टेअरिंगवरती कंट्रोल्स दिलेले आहेत. स्टेअरिंगवरचे जर कंट्रोल्स पाहिले आपण तर स्टेअरिंगवरचे जे कंट्रोल्स आहेत त्याच्यामध्ये या साईडला आपल्याला यावेळेस कंपनीने उलटे दिलेले आहेत. यावेळेस तुम्हाला या साईडला MID डिस्प्लेचे आणि ॲडासचे कंट्रोल्स पाहायला मिळतील आणि या साईडला आपल्याला म्युझिक सिस्टमचे कंट्रोल्स आहेत ते कंट्रोल्स पाहायला मिळेल. त्याच्याबरोबर हे जे स्टेअरिंग आहे हे डीकट स्टेअरिंग आपल्याला पाहायला मिळेल. इलेक्ट्रिकल स्टेअरिंग असून सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला लेदर रॅपचा जो ऑप्शन आहे तो लेदर रॅपचा ऑप्शन पाहायला मिळेल. आणि जरी समजा तुम्हाला मोड जर चेंज करायचे असतील गाडीमध्ये तर जे मोड दिलेले आहेत ते मोड चेंज करण्याचा ऑप्शन जो आहे तो इथे आपल्याला पाहायला मिळेल. ड्राईव्ह मोडमध्ये इथे बघा अशा 3 पद्धतीचे मोड मित्रांनो पाहायला मिळतील. इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे 3 मोड आपल्याला पाहायला मिळतील. बाकी डिस्प्लेमध्ये जर पाहिलं तर थोडीफार सेटिंग आपल्याला पाहायला मिळेल. तुमची जशी की पॉवर आहे, बाकी टायर प्रेशर मॉनिटरिंग रनिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तुमच्या गाडीचं जे नेव्हिगेशन असतं ते नेव्हिगेशन इथे दिसेल. म्युझिक सिस्टीममध्ये आलो तर म्युझिक सिस्टीममध्ये सुद्धा तुम्हाला बरेच सारे फीचर्स पाहायला मिळतील. म्युझिक सिस्टीममध्ये म्युझिक सिस्टीममध्ये अशा पद्धतीचा तुम्हाला जो डिस्प्ले आहे तो डिस्प्ले पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन जे आहेत ते ऑप्शन पाहायला मिळतील. अशा पद्धतीचा होमचा जो ऑप्शन आहे होमचा ऑप्शन पाहायला मिळेल. इथे जर तुम्ही EVचा ऑप्शन पाहिला याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर इथे तुम्हाला जे बॅटरी यूज आहे तो बॅटरी यूज तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल. इथे ड्रायव्हिंग, इथे क्लायमेट आणि बॅटरी केअर अशा पद्धतीचे इन्फॉर्मेशन जे आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. थोडं वरती स्लाइड केलं तर वरच्या साईडला आपल्याला ऑटो डिमिंगचा मिररचा जो ऑप्शन आहे तो ऑटो डिमिंग मिररचा ऑप्शन पाहायला मिळतो. त्याच्याबरोबर आपल्याला थोडेफार कंट्रोल्स पाहायला मिळतील इथे. त्याच्यामध्ये तुमचा जो रीडिंग लॅम्प आहे तो रीडिंग लॅम्प, सनरूफ ओपन अशा पद्धतीचे जे फीचर्स आहेत त्याच्याबरोबर तुम्हाला इथं गॉगल होल्डरचा ऑप्शन जो आहे तो पाहायला मिळेल. इथे तुम्हाला अशी ॲम्बियन्स लाईटची जी लाईन आहे ती ॲम्बियन्स लाईटची लाईन तुम्हाला पाहायला मिळेल.
पूर्ण डॅशबोर्डला आपल्याला एम्बियन्स लाईटची जी लाईन आहे ती पाहायला मिळते. त्याच्याबरोबर थोडं म्युझिक सिस्टीमच्या खाली आले तर इथे तुम्हाला कंट्रोल्स पाहायला मिळतात. इथे तुम्हाला व्हॉल्यूम अप अँड डाऊन, टर्न ऑफ, सर्च, मॅप आणि याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लूड मॅप आहे, म्हणजे तुमचं जे नेव्हिगेशन आहे ते इनबिल्ट तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. हजार्ड लॅम्प बटन. इथे तुम्हाला एसीचं स्पीड कंट्रोल जे आहे ते तुम्ही करू शकता. इथून तुम्ही मोड चेंज करू शकता. त्याच्याबरोबर या साईडला पाहिलं तर तुम्हाला ऑटो एसी वगैरे तुम्ही करू शकता. टेम्परेचर कंट्रोल्स आहेत. थोडं जर खाली आलो तर इथे तुम्हाला चार्जिंगचा सपोर्ट दिलेला आहे. 12 वॅटचा जो चार्जिंग सपोर्ट आहे तो तुम्हाला बटन इथे दिलेला आहे. इथे जर तुम्ही पुश केलं, इथून पुश करून ओपन करू शकता तुम्ही. ओपन केल्यानंतर तुम्हाला 100 वॅटचा जो टाईप ऑफ सी चार्जर आहे तो पाहायला मिळेल. USB टाईप ऑफ इथे तुम्हाला ऑन ऑफचं जे बटन आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे तुम्ही इथून एक तर चार्जिंग ऑन करू शकता किंवा USB ऑन करू शकता. अशा पद्धतीचं ते कंट्रोलिंग तुम्हाला पाहायला मिळतं. थोडं खाली आलो आपण तर इथे तुम्हाला वायरलेस चार्जिंगचा जो ऑप्शन पॅड आहे ते पॅड आपल्याला पाहायला मिळतं. इथे तुम्ही मोबाईल ठेवून तुमचा मोबाईल चार्ज करू शकता. आर्मरेस्ट जर पाहिलं तर इथे तुम्हाला पार्किंगचे जे सेन्सर आहेत ते ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे. इथे तुम्ही 360 डिग्री कॅमेरा जो आहे तो 360 डिग्री कॅमेरा ऑन ऑफ करू शकता. 360 डिग्रीचं ऑन ऑफचं जे बटन आहे ते बटन आपल्याला इथे पाहायला मिळते. इथे थोडासा स्पेस दिलेला आहे. इथे तुम्हाला बॉटल होल्डरचं ऑप्शन पाहायला मिळेल. जर तुम्ही बटन पुश केलं तर अशा पद्धतीचं जे हे ओपन होतं आणि पुन्हा हे असं पुश केलं तर हे लॉक होऊन जाईल. त्यानंतर इथे तुम्हाला आर्मरेस्ट पाहायला मिळेल, परंतु आर्मरेस्ट जो आहे तो स्लाइडिंग नाहीये. आर्मरेस्ट मध्ये पण तुम्हाला थोडासा स्पेस पाहायला मिळतो. ग्लो बॉक्स जो आहे तो ग्लो बॉक्स तुम्हाला स्टोरेज पाहायला मिळेल, परंतु त्यामध्ये एसी नाही आपल्याला. नॉर्मली जो स्टोरेज असतं ते स्टोरेज याच्यामध्ये पाहायला मिळतं. डोअरला सुद्धा तुम्हाला को ड्रायव्हर सीटच्या डोअरला सुद्धा तुम्हाला एम्बियन्स लाईट पाहायला मिळेल. एम्बियन्स लाईटमुळे जो गाडीतला जो प्रीमियमनेस असतो तो प्रीमियमनेस आपल्याला अजूनच जास्त तो छान वाटण्यासाठी किंवा जो आपण म्हणतो की प्रीमियम फील, कार मधला जो प्रीमियम फील आहे तो देण्यासाठी कंपनीने हे दिलेला आहे. रिअरला जर गेलो आपण तर रिअरला सुद्धा तुम्हाला जे व्हेंटिलेटेड सीटचे जे बटन्स आहेत ते बटन्स आपल्याला इथे पाहायला मिळतील. म्हणजे तुमचे जे सीट आहेत रिअर सीट ते सुद्धा आपल्याला व्हेंटिलेटेड पाहायला मिळतील. व्हेंटिलेटेड सीट बरोबर विंडोजला आपल्याला प्रायव्हसीसाठी कर्टन पाहायला मिळेल, जे उन्हाळ्यामध्ये याचा ॲक्च्युअलमध्ये खरंच किती वापर आहे तो तुमच्या लक्षात येईल. रिअर साईडला सुद्धा भरपूर असा लार्ज अशी लेग रूम दिलेली आहे. व्हीलबेस मोठा असल्यामुळं रिअर साईडला सुद्धा तुम्हाला लेग रूम जी आहे ती मोठी मिळते. त्याच्याबरोबर तुम्ही जर रिअर एसी वेंट पाहिला तर इथे तुम्हाला रिअर एसी वेंटचा जो ऑप्शन आहे तो पाहायला मिळेल. त्याबरोबर 2 USB टाईप ऑफ सीचे चार्जरचा ऑप्शन, त्याच्याबरोबर इथे तुम्हाला मोबाईल ठेवण्याचा ऑप्शन सुद्धा कंपनीने प्रोव्हाइड केलेला आहे. सनरूफ जर पाहिला तर मोठा सनरूफ आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतो, लार्ज असा. त्याला आपण पॅनारॉमिक सनरूफ म्हटलं तरी चालेल. इलेक्ट्रिकल सनरूफ जो असतो तो छोटा येतो. रिअर सीट जे आहेत ते रिअर सीट 60-40 स्प्लिट दिलेले आहेत. त्याच्याबरोबर इथे तुम्हाला आर्मरेस्टचा ऑप्शन पाहायला मिळेल विथ कप होल्डर. आणि रिअर सीट जे आहेत ते रिअर सीट तुम्हाला 60-40 असल्यामुळे तुम्ही असे स्प्लिट करू शकता. 60-40 स्प्लिट असल्यामुळे तुम्हाला जो स्पेस आहे तो स्पेस भरपूर सापडेल. आतमध्ये बसल्यानंतर तुमची सेकंड रोची जी लेग रूम आहे ती पण मोठी आहे. म्हणजे जरी समजा सीट ऍडजस्ट केलं तरी भरपूर असा स्पेस राहतोय आपल्याला. मित्रांनो, गाडीची जी हाईट आहे ना ती 1670 दिल्यामुळे ना तुमचा जो 6 फीट वाला पर्सन आहे तो पण एकदम कम्फर्टेबली बसू शकतो.
आणि हे जे सीट आहेत हे सीट तुम्हाला रिक्लायनिंगचा ऑप्शन आहे याच्यामध्ये पाहायला मिळतील. रिक्लायनिंग असल्यामुळं तुम्ही जर थर्ड सेकंड रोला बसले तर तुम्ही एवढ्या पद्धतीने तुम्ही रिलॅक्स गाडीमध्ये ड्राईव्ह करू शकता. अशा पद्धतीचा जो कम्फर्ट आहे तो कम्फर्ट आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळतो. आणि हे जे लेदर आहे हे लेदर थोडं प्रीमियम असल्यामुळं याचा स्मेल वगैरे भविष्यात येणार नाही. एकदम प्रीमियम असा जो फील आहे तो प्रीमियम असा फील या गाडीमध्ये पाहायला मिळेल. त्याच्याबरोबर आपल्याला जे हेडरेस्ट आहेत ना हे हेडरेस्ट तुम्हाला ॲडजस्टेबल पाहायला मिळतील. ॲडजस्टेबल असल्यामुळे तुम्ही हेडरेस्ट जे आहेत ते तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार ॲडजस्ट करू शकता. त्याच्याबरोबर मिडलला सुद्धा तुम्हाला हेडरेस्ट पाहायला मिळेल. रिअरला तुम्हाला शार्क फिन अँटेना या मॉडेलमध्ये पाहायला मिळतो. त्याच्याबरोबर आपल्याला रिअर वायफर जे आहेत ते रिअर वायपर आणि अशा पद्धतीची जी टेल लाईट आहे ती टेल लाईट तुम्हाला पाहायला मिळेल. बूट स्पेस जर पाहिला तर 465 लिटरचा जो बूट स्पेस आहे तो बूट स्पेस आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळतो. मॅन्युअली ओपनिंग दिलेला आहे बूट, परंतु 465 लिटरचा लार्ज असा बूट स्पेस असल्यामुळे तुम्ही जास्त मटेरियल ते ठेवू शकता. जरी समजा तुमचं जरी लगेज जास्त असेल आणि एक पर्सन कमी असेल गाडीमध्ये तर तुम्ही सीट फोल्डिंग करून सुद्धा तुम्ही तुमचं जे लगेज आहे ते वाढवू शकता. एक्स्ट्रा जो स्पेस आहे तो स्पेस तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतो. त्याच्यावर खालच्या साईडला आपल्याला इथे स्पेअर व्हील पाहायला मिळेल. या ठिकाणी स्पेअर व्हील आहे. रिअरला जर पाहिलं तर रिअरला तुम्हाला अशा पद्धतीचा कंपनीचा लोगो दिलेला आहे. त्याच्याबरोबर सिरॉस ईव्हीचं जे बॅजिंग आहे बॅजिंग तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळेल. एक्स लाईनचं जे बॅजिंग आहे ते बॅजिंग सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं. त्याच्याबरोबर रिव्हर्स पार्किंग सेन्सर आपल्याला या मॉडेलमध्ये रिअर्सला पाहायला मिळतील. इथे तुम्हाला रिव्हर्स कॅमेरा पाहायला मिळतो. मित्रांनो, चार्जिंगचा जो ऑप्शन आहे ना तो चार्जिंगचा ऑप्शन आपल्याला रिअरला न देता कंपनीनं फ्रंट साईडला दिलेला आहे. या ठिकाणी इथे आपल्याला चार्जिंगचा ऑप्शन दिलेला आहे. इथे तुम्ही पुश केलं तर इथे तुमचा चार्जर आहे तो ओपन होईल. याच्यामध्ये त्यांनी एक प्लस पॉईंट केलेला आहे. इथे जर तुम्हाला दिसत असेल ना तर इथं त्यांनी लाईट दिलेली आहे. म्हणजे भविष्यात जर समजा कोणी अंधारात वगैरे जर चार्जिंगला लावत असेल ना त्याचा खूप फायदा होणार आहे. युनिक फीचर म्हटलं तरी चालेल. तिथे तुम्हाला DC AC अशा पद्धतीचे 2 चार्जर ऑप्शन पाहायला मिळतील. अशा पद्धतीचे 2 चार्जिंगचा जो ऑप्शन आहे तो पाहायला मिळेल. मित्रांनो, आता आपण बोनेट ओपन करूया. बोनेटमध्ये काय आहे ते चेक करूया. बोनेट ओपन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं जे बोनेट आहे ते दिसेल. आतमध्ये तुम्हाला थोडासा स्पेस आहे. इथे तुम्हाला जे काही स्पेस बॅटरी वगैरे दिलेले आहे ते सर्व आहे. इथे फ्यूज बॉक्स आहे. इथे गाडीचा ECM आहे, बॅटरी आहे. बाकी तुमचं कूलंट, विंडशील्ड वॉटर आणि इथे मित्रांनो तुम्हाला चार्जर ठेवण्यासाठीचा कंपनीने ऑप्शन दिलेला आहे. मित्रांनो, कशी वाटली गाडी नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्याबरोबरच तुमच्याकडे कुठली ईव्ही गाडी आहे किंवा नवीन गाडी कुठली ईव्ही मध्ये बघताय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आमचं सजेशन त्यावरती तुम्हाला 100% मिळेल. त्याच्याबरोबर असेच मराठी रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे ज्या येणाऱ्या ऑटोमोबाईल क्षेत्रातले ज्या अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कार सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.